Friends, today we will see the most important part of grammar, that is tense. टेन्स म्हणलं की आपल्याला 100% टेन्शन येतं. टेन्शन कशाचं असतं की हेल्पिंग वर्ब कोणचे कुठं वापरायचे, कोणचे कोणत्या काळामध्ये वापरायचे, मुख्य क्रियापदाला आय पार्टिसिपल कधी लावायचं, तिसरं रूप कधी वापरायचं, दुसरं रूप कधी वापरायचं, पहिलं रूप कधी वापरायचं, अनेक प्रश्न आहेत आणि मग आपल्याला त्याच्यामुळं टेन्शन येतं. परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, मी एक पक्कं प्रॉमिस तुम्हाला करतो की हे टेन्शन तुमचं आयुष्यातून मी दूर करत आहे. तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहताना तुमच्यासोबत वही आणि पेन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, लेट अस बिगिन विथ टेन्स. टेन्स म्हणजे काय? टेन्स काय शिकवतो? टेन्समुळं आपल्याला काय माहिती मिळते? तर मित्रांनो, टेन्स आपल्याला शिकवतो की कोणते काम कधी झाले. म्हणजे टेन्समुळे आपल्याला वेळ म्हणजे टाईम कळतो. त्याचबरोबर आणखी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला टेन्समुळे कळते की अपूर्ण काम आहे की काम पूर्ण झालं आहे, कामाची सध्याची स्थिती काय आहे, म्हणजे वर्क स्टेटस काय आहे, हे सुद्धा टेन्स आपल्याला सांगत असतं. म्हणजे टेन्समधून आपल्याला दोन गोष्टी कळतात, एक टाईम आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्क. टेन्सचे आपल्याला माहिती आहे 3 काळ: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ही लहानपणापासून आपण गोष्ट सारखा ऐकत आलेलो आहोत, हा रट्टा आपल्यासमोर झालेला आहे. परंतु थोडीशी वजरती माहिती घेतो. या प्रत्येक काळाचे पुन्हा 4 उपप्रकार आहेत: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू. हे इथं आपण लक्षात ठेवत नाही. आपल्याला फक्त टेन्स आणि टेन्सचे 3 काळ आपल्याला माहीत असतात: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. परंतु हे 4 उपप्रकार आपण लक्षात ठेवत नाही आणि इथेच आपली गडबड होते. हे कसे लक्षात ठेवायचे? एक साधी ट्रिक सांगतो. एखाद्या मोठ्या वर्गाचा विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो, नवीन शाळेमध्ये, तेव्हा त्या शाळेमध्ये त्याची कुणासोबत ओळख नसते, कुठल्या शिक्षकांबरोबर नाही, त्याचा कोणी तिथे फ्रेंड नसतो आणि अशा ठिकाणी तो प्रवेश घेतो. शाळेत जेव्हा तो पहिल्या दिवशी येतो त्या दिवशी तो कसा असतो? सिंपल, म्हणजे साधा. काही दिवसानंतर त्याचे फ्रेंड होतात, त्याची तिथं ओळख होते आणि तो तिथालच्या वातावरणाशी समरूप होतो आणि मग तो सगळ्या मित्रांचे गुण आत्मसात करायला सुरुवात करतो आणि तो कंटिन्युअस म्हणजे चालू होतो. कालांतराने त्याच्यामध्ये शाळेतले सगळे गुण येतात, सगळ्याबरोबर त्याची ओळख होते आणि तो त्या शाळेचा अविभाज्य घटक होतो आणि तो त्या ठिकाणी परफेक्ट होतो. परफेक्ट म्हणजे पूर्ण. आणि परफेक्ट कंटिन्युअस याच्यासाठी मी असा म्हणेल की जो पुढच्या वर्षी नवीन प्रवेश घेणारा मुलगा आहे त्याला तो चालू करण्याचं काम करतो आणि स्वतः परफेक्ट असतो, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. असे 4 प्रकार सोपं आहे लक्षात ठेवायला: सिंपल, साधा, कंटिन्युअस, चालू, परफेक्ट, पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस, चालू, पूर्ण. मग सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि फ्युचर टेन्स आहे सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथपर्यंत ठीक आहे. आता काळ अभ्यासत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्यातलं पहिली गोष्ट आहे क्रियापद, वर्ब फॉर्म्स. क्रियापदाचे 3 रूपं आहेत: मेन वर्ब, क्रियापदाचं दुसरं रूप जे फक्त एकाच काळामध्ये वापरलं जातं ते म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. क्रियापदाचं पहिलं रूप फक्त 2च काळामध्ये वापरलं जातं: सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. क्रियापदाचं तिसरं रूप मात्र 3 काळामध्ये वापरलं जातं: प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय हा 6 काळामध्ये लागतो: प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स,
फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशा 6 काळामध्ये मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो. सोपं आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा मुद्दा पाहू आपण. रोल ऑफ हेल्पिंग वर्ब. आणि हेच खूप महत्त्वाचे आहेत हेल्पिंग वर्ब, जे कोणत्या काळात घटना कशी आहे, कोणत्या स्थितीत आहे, काय आहे हे सगळं सांगण्याचं काम कोण करत असेल तर हेल्पिंग वर्ब. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं तुमच्यासमोर चार्ट दिलेला आहे. प्रोनाऊन जे सर्वनाम वापरले जातात त्याच्या अनुषंगाने हेल्पिंग वर्बचा वापर कसा करायचा याच्याविषयीचं मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आय, वी, यू, दे, ही, सी आणि इट हे प्रोनाऊन आहेत. हेल्पिंग वर्ब इथं मी तुमच्यासमोर चार्टमध्ये दाखवले. टू बीचे हेल्पिंग वर्ब, टू हॅवचे हेल्पिंग वर्ब आणि टू डूचे हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे हेल्पिंग वर्बचा पहिला कॉलम आहे, ज्याच्यामध्ये आय ॲम, वी आर, यू आर, दे आर, ही इज, सी इज आणि इट इज. त्यानंतर टू हॅवचं प्रेझेंट टेन्समध्ये कुठले वापरले जातात तर आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, ही हॅज आणि सी हॅज, इट हॅज. टू डूचे प्रेझेंट टेन्समध्ये आय डू, वी डू, यू डू, दे डू, ही डज, सी डज आणि इट डज. आता पास्ट टेन्स पाहू. या प्रोनाउनला अनुसरून पास्ट टेन्समधील टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आपण जे वापरायचं आहे ते कुठले आहेत. आय वॉज, वी वेअर, यू वेअर, दे वेअर, ही वॉज, सी वॉज आणि इट वॉज. त्यानंतर टू हॅवचे पास्ट टेन्समधले कुठलं वापरायचं तर फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे, ते म्हणजे हॅड. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड, ही हॅड, सी हॅड आणि इट हॅड. टू डू पास्ट टेन्समध्ये टू डूचं एकच हेल्पिंग वर्ब आहे, डीड. आय डीड, वी डीड, यू डीड, दे डीड, ही डीड, सी डीड आणि इट डीड. फ्युचरमधले कुठले हेल्पिंग वर्ब वापरतो टू बीचे हेल्पिंग वर्ब आहेत शाल आणि विल. आय शाल और विल, वी शाल और विल, यू विल, दे विल, ही विल, सी विल आणि इट विल. अशा स्वरूपाचा हा चार्ट आहे, तो तुमच्या समोर आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे, तो पाठ करायचा आहे. पुढे पाहू. मी तुमच्यासमोर एक चार्ट दिला आहे 12 काळ आणि 12 काळाचे सूत्र. फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे एस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स एस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स एस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. नाव सिंपल फ्युचर टेन्स एस प्लस shall oblique will plus V1 plus object. Future continuous tense S plus shall oblique will plus V1 plus ING plus object. Future perfect tense S plus shall oblique will plus have plus V3 plus object. And the last future perfect continuous tense S plus shall oblique will plus have plus been plus V plus ING plus object. चला मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष या 12 प्रकाराकडे जाऊ. लेट अस बिगिन विथ द फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. याचं सूत्र आहे एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये क्रियापदाचं मुख्य रूप वापरलेलं असतं कर्त्यानंतर आणि शेवटी ऑब्जेक्ट घेतलं जातं. याच्यामध्ये आणखी एक साधा नियम आहे, तो म्हणजे जर कर्ता म्हणून तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल, म्हणजे एखाद्या स्त्रीचं नाव, एखाद्या पुरुषाचं नाव किंवा प्रोनाऊन म्हणून ही, सी, इटचा वापर केलेला असेल तर मुख्य क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागला जातो. साध्या वर्तमान काळामध्ये आपण आपल्या सवयी
त्यानंतर त्रिकालबाधित सत्य सांगण्यासाठी या काळाचा वापर करतो. एक्झाम्पल पाहू. यस सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट मी खाली ग्रीन कलरमध्ये लिहिलं आहे, तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी. आय आस्क अ क्वेश्चन, दे रीड अ बुक, रमन युजेस अ मोबाईल. सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. सूत्र लक्षात राहिलं की वाक्य बनवायला तुम्हाला काही वेळ लागणार नाही. आय आस्क क्वेश्चन याचा अर्थ काय की मी प्रश्न विचारतो. या काळामध्ये शेवटी तो शब्द जर आला तर तो साधा वर्तमान काळ आहे असं म्हणतो. खातो, पितो, बसतो, उडतो, जसं मी इथं आस्क विचारतो, रीड वाचतो, युजेस वापरतो, अशा स्वरूपाचं वाक्याच्या शेवटी त्याचा अर्थ निघतो. नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. प्रोनाउनला अनुसरून पहिला चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला असेल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा पहिला चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि या सूत्राकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल. आयसाठी आपण हेल्पिंग व्हर्ब वापरलं आहे ॲम, नंतर मुख्य क्रियापदाला ING पार्टिसिपल लावलं आहे आस्किंग, आणि शेवटी ऑब्जेक्ट अ क्वेश्चन. पुढचे 2 उदाहरणं मी तिथं दिले आहेत. वी आर वॉटरिंग द ट्री आणि सी इज सिंगिंग अ सॉन्ग. मित्रांनो, या वाक्यातून शेवटी येणारा जो अर्थ आहे करत आहे. आय एम आस्किंग मी विचारत आहे. वी आर वॉटरिंग आम्ही पाणी देत आहोत. सी इज सिंगिंग ती गात आहे, करत आहे, असं लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. येस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र आहे. वाक्यामध्ये जर खाली पाहिलं तर आय हॅव आस्क्ड अ क्वेश्चन. आय सब्जेक्ट, हॅव आयसाठी लागणारं प्रॉपर हेल्पिंग व्हर्ब हॅव आहे, नंतर आस्क्ड अ क्वेश्चन ऑब्जेक्ट. या काळामध्ये जे वाक्य आहे त्या वाक्यातून निघणारा जो अर्थ आहे केलेले आहे, म्हणजे कार्य पूर्ण झालेले आहे. आय हॅव आस्क्ड अ क्वेश्चन मी प्रश्न विचारलेला आहे. दे हॅव फिनिश्ड द वर्क त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. ही हॅज अटेंडेड द क्लास वर्गामध्ये उपस्थित राहिलेलं आहे, म्हणजे कार्य इथे पूर्ण झालेलं आहे. पुढचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असं त्याचं सूत्र आहे. या काळामधला मराठीतून निघणारा जो अर्थ आहे करत आलेलो आहे, म्हणजे काही चालू केलं, मध्यंतरी थोडा ब्रेक पडला, पुन्हा ते चालू झालं, अशा स्वरूपाचा हा काळ आहे. आय हॅव बीन आस्किंग अ क्वेश्चन मी प्रश्न विचारत आलेलो आहे. आय सब्जेक्ट, हॅव हेल्पिंग व्हर्ब, बीन V1 प्लस ING आस्किंग अ क्वेश्चन. सीमा हॅज बीन कुकिंग फूड आणि यू हॅव बीन रायटिंग अ लेटर तू पत्र लिहित आलेलं आहे, आणि सीमा हॅव बीन कुकिंग अ फूड ती अन्न शिजवत आलेली आहे किंवा जेवण बनवत आलेली आहे. सिंपल पास्ट आहे केले. याच काळामध्ये फक्त मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. आय आस्क्ड अ क्वेश्चन. येस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र आहे. मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप इथे वापरायचं आहे. पुढचे 2 उदाहरणं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. याच्यामधून मराठीत जो अर्थ निघतो तो म्हणजे केले. आय आस्क्ड अ क्वेश्चन मी प्रश्न विचारला. सी आन्सर्ड अ क्वेश्चन तिने उत्तर दिले, प्रश्नाचे उत्तर दिले. राम ओपन अ डोअर रामने दरवाजा उघडला. केले, केला. नेक्स्ट पुढचा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळामध्ये एखादी क्रिया त्यावेळेला मी करत होतो असं सांगायचं असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. याचं सूत्र आहे येस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आय वॉज आस्किंग अ क्वेश्चन मी प्रश्न विचारत होतो. आजच्या क्षणी त्या दिवशी मी प्रश्न विचारत होतो असं त्याला सांगायचं आहे. वी वेअर वॉटरिंग द ट्री या वेळेला त्या दिवशी आम्ही झाडाला पाणी देत होतो. सी वॉज सिंगिंग अ सॉन्ग या वेळेला भूतकाळामध्ये ती गाणं गात होती. पुढचा काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असं या काळाचं सूत्र आहे. पास्ट परफेक्ट म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असं सांगायचं झाल्यास या काळाचा वापर केला जातो. सूत्राप्रमाणे जर आपण वाक्य पाहिलं तर आय सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग व्हर्ब, आस्क्ड V3 अ क्वेश्चन. आय हॅड आस्क्ड अ क्वेश्चन केलेले होते मी प्रश्न विचारलेला होता. मराठीत अर्थ काय निघतो याच्यातून केलेले होते.
आय हॅड आस्क्ड अ क्वेश्चन, मी प्रश्न विचारलेला होता. दे हॅड फिनिश्ड द वर्क, त्यांनी काम पूर्ण केलेलं होतं. ही हॅड अटेंडेड द क्लास, त्या क्लासला त्याने उपस्थिती लावलेली होती. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या काळामध्ये करत आलेलो होतो असं त्याला सांगायचं आहे. म्हणजे भूतकाळातच ती क्रिया सुरू झाली, मध्यंतरी ती काही काळासाठी थांबली, पुन्हा परत ती सुरू झाली, असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा या काळाचा वापर केला जातो. एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हे या काळाचं सूत्र आहे. सूत्राप्रमाणे जर वाक्याकडे पाहिलं तर आय सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग व्हर्ब, बीनला बीन आपण घेतो आहे, आस्किंग V1 प्लस ING आणि अ क्वेश्चन इज अन ऑब्जेक्ट. आय हॅड बीन आस्किंग अ क्वेश्चन, मी प्रश्न विचारत आलेलो होतो. अभय हॅड बीन स्टडिंग रेग्युलरली, अभय नियमित अभ्यास करत आलेला होता. दे हॅड बीन क्लाइम्बिंग ऑन हिल, ते नेहमी डोंगरावर चढत आलेले होते. नेक्स्ट सिम्पल फ्युचर टेन्स. येस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं या काळाचं सूत्र आहे. येस आय हेल्पिंग व्हर्ब शाल, आस्क V1 आणि अ क्वेश्चन ऑब्जेक्ट. सोपा काळ आहे. करेल, मी याच्यातून निघणारा अर्थ काय आहे? करेल. आय शाल आस्क अ क्वेश्चन, मी प्रश्न विचारेल. ही विल सेंड अ मेसेज, ती मेसेज पाठवेल. दे विल सबमिट द असाइनमेंट, ते असाइनमेंट काय करतील? सबमिट करतील. करेल. पुढचा काळ आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या काळाचं सूत्र एस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सूत्राप्रमाणे जर विचार केला तर आय सब्जेक्ट, शाल हेल्पिंग व्हर्ब, बीला बी घेतलं आहे, आस्किंग म्हणजे V1 प्लस ING आणि अ क्वेश्चन. याच्यातून निघणारा मराठीतला जो अर्थ आहे करत असेल. आय शाल बी आस्किंग अ क्वेश्चन, मी प्रश्न विचारत असेल. यावेळेला भविष्यामध्ये मी प्रश्न विचारत असेल. सी विल बी युझिंग द मोबाईल, ती मोबाईल वापरत असेल. दे विल बी अटेंडिंग द फंक्शन, ते फंक्शनला उपस्थित राहत असतील. अशा स्वरूपाचा हा काळ आहे. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स. या काळामध्ये जे सूत्र आहे या काळासाठीचं ते सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र आहे. आय शाल हॅव आस्क्ड अ क्वेश्चन, आणि सूत्राप्रमाणे जर वाक्य तयार केलं आय सब्जेक्ट, शाल हेल्पिंग व्हर्ब, हॅव ॲज इट इज, आस्क्ड V3 अ क्वेश्चन. मी प्रश्न विचारलेला असेल. भविष्य काळात माझी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, मी प्रश्न विचारलेला असेल, केलेले असेल असा मराठीत अर्थ निघतो. दे विल हॅव फिनिश्ड युअर वर्क, त्यांनी तुझं काम पूर्ण केलेले असेल. सी विल हॅव आस्क्ड टू जॉईन, तिने जॉईन करण्यासाठी तुला विचारलेले असेल. अँड द लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असं प्रचंड मोठं सूत्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे. आय शाल हॅव बीन आस्किंग अ क्वेश्चन असं मी सेंटेन्स दिलं आहे. आय सब्जेक्ट, शाल हेल्पिंग व्हर्ब, हॅवला ॲज इट इज हॅव घेतलं आहे, बीन ॲज इट इज घेतलेलं आहे, आस्क याला ING पार्टिसिपल लावलेलं आहे, आस्किंग आणि शेवटी अ क्वेश्चन. पुढं मी 2 एक्झाम्पल दिले आहेत. अथर्व विल हॅव बीन ड्राफ्टिंग अ लेटर, अथर्व ड्राफ्टिंग लेटरची ड्राफ्टिंग करत आलेला असेल. याचा मराठीतून निघणारा जो अर्थ आहे तो करत आलेला असेल असं होईल की तो भविष्य काळामध्ये एखादी क्रिया सुरू करेल, काही काळासाठी ती थांबेल, नंतर पुन्हा तीच क्रिया पुन्हा सुरू करेल असं याच्यातून त्याचा अर्थ निघतो. सायंटिस्ट विल हॅव बीन कॅप्चरिंग पिक्चर्स ऑफ मून, शास्त्रज्ञ चंद्राचे पिक्चर काढत आलेले असतील अशा स्वरूपाचं सेंटेन्स आपण याच्यामधून तयार करतो. फ्रेंड्स, या शेवटच्या पार्टमध्ये मी एकच वाक्य 12 काळामध्ये बदलून दाखवलेलं आहे. परीक्षेतही अशाच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला येत असतो की चेंज द सेंटेन्स इन या काळामध्ये हे वाक्य बदला असं दिलेलं असतं. तर मी आय ईट अ मँगो, आय एम इटिंग अ मँगो, आय हॅव इटन अ मँगो, आय हॅव बीन इटिंग अ मँगो, आय एट अ मँगो, I was eating a mango, I had eaten a mango, I had been eating a mango, I shall eat a mango, I shall be eating a mango, I shall have eaten a mango, I shall have been eating a mango. Friends, thank you very much. Please write all these things in your notebook and do one thing. Please like, share and subscribe my channel. Thank you
व्हेरी मच.